कोल्हापूर हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा राजकारण, संघर्ष, मोर्चे याच बातम्या, बरोबर? पण खरंच हेच आहे का कोल्हापूर? की या सगळ्याच्या पलीकडे शहराचा एक वेगळाच आत्मा आहे, एक वेगळी ओळख आहे? आज आपण नेमकं हेच शोधणार आहोत. कोल्हापूरचे हे दोन चेहरे आपण जवळून पाहूया. आणि याची सुरुवात होते एका जबरदस्त वाक्याने, जगात भारी कोल्हापुरी. पण पुढे एक कंस आहे ज्यात लिहिलंय, राजकारणी वगळता. हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं, नाही का? यात अभिमान आहे, पण एक खोलवरची निराशा सुद्धा आहे. चला या वाक्याचाच धागा पकडून पुढे जाऊया. आजच्या आपल्या ह्या विश्लेषणामध्ये आपण कोल्हापूरच्या दोन बाजू पाहणार आहोत. एकीकडे आहे राजकारण आणि त्यामुळे आलेली निराशा, आणि दुसरीकडे आहे शहराची खरी ओळख, तिचं अध्यात्म, तिथली चव, तिथली माणसं आणि त्यांचा विजय. आणि शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण येऊन थांबू. तर सुरुवातीलाच त्या वाक्यात जो उपरोध आहे, ती जी निराशा आहे, ती नक्की येते कुठून? त्यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या जमिनीवरचं वास्तव काय आहे हे समजून घ्यावं लागेल. मूळ स्रोतानुसार इथल्या लोकांच्या मनात एक भावना घर करून आहे की राजकारण्यांना लोकांच्या खऱ्या गरजांशी काही देणं-घेणं नाहीये, आणि त्यामुळे शहराच्या विकासाकडे सर्रास दुर्लक्ष होतं. आता ही निराशा काही उगाच नाहीये, त्याची ठोस कारणं आहेत. उदाहरणार्थ, थेट पाईपलाईन योजनेला तब्बल 10 वर्ष उशीर होतो. बास्केट ब्रिजसारखी मोठी स्वप्न फक्त कागदावरच राहतात, आणि साधे खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी सुद्धा लोकांना संघर्ष करावा लागतो. हे सगळं लोकांच्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे. आणि हे जे वाक्य आहे ना, हे सगळं काही सांगून जातं. म्हणजे विचार करा, सरकारी कामांच्या दिरंगाईमुळे काय होतंय? एका मुलाचा डिप्लोमा झाला, आता डिग्री सुरू झालीये, आणि तरीही आई-वडील विचार करतायत की ह्याला पुण्याला पाठवू की सोलापुराला. स्वतःच्या शहरात संधीच दिसत नाहीये. ही आहे खरी किंमत जी सामान्य माणूस चुकवतोय. बरं, पण राजकारण म्हणजे सगळं कोल्हापूर नाही, अजिबात नाही. या शहराची खरी ओळख तर इथल्या मातीत, श्रद्धेत आणि परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चला तर मग कोल्हापूरच्या या खऱ्या आध्यात्मिक ओळखीला जरा जवळून पाहूया. राजकारणी येतील आणि जातील, पण कोल्हापूरची ओळख 100 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे, ती या चिरस्थायी श्रद्धास्थानांमुळे. अंबाबाईचं महालक्ष्मी मंदिर असो, दख्खनचा राजा ज्योतिबाचा डोंगर असो, किंवा मग पवित्र पंचगंगेचा काठ, हीच तर शहराची खरी ओळख आहे. आता अध्यात्मासोबतच या शहराचा आत्मा वसलाय तो इथल्या चवेमध्ये. कोल्हापूर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोल्हापूरच्या चवीचे पण दोन चेहरे आहेत. एक आहे सगळ्यांसाठीचा, रोजचा, खिशाला परवडणारा वडापाव, तर दुसरा आहे खास प्रसंगांचा, पाहुणचाराचा आणि कोल्हापुरी शान असलेला तांबडा पांढरा रस्सा. एक रोजच्या जगण्याचं प्रतीक आहे, तर दुसरा उत्सवाचं. ठीक आहे, आता अध्यात्म झालं, खाणंपिणं झालं, पण कोल्हापूरचा आत्मा आणखी कुठे सापडतो? तो सापडतो इथल्या लोकांच्या आवडीनिवडींमध्ये आणि त्यांना एकत्र आणणाऱ्या जागांमध्ये. उदाहरणार्थ, इथल्या पेठापेठांमध्ये असलेलं फुटबॉलचं वेड हे फक्त एक खेळ नाहीये, ही एक भावना आहे. आणि दुसरं म्हणजे संध्याकाळच्या गप्पांचा, फिरण्याचा आणि अनेक आठवणींचा साक्षीदार असलेला आपला रंकाळा तलाव. ही फक्त ठिकाणं नाहीयेत, तर कोल्हापूरच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. आत्ता आपण लोक आणि राजकारणी यांच्यातल्या तणावाबद्दल बोलत होतो, बरोबर? याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सर्किट बेंचसाठीचा लढा. चला ही गोष्ट समजून घेऊया. झालं असं की सर्किट बेंचची मागणी कित्येक दशक जुनी होती. राजकारणी फक्त आश्वासनं देत होते, पण काहीच होत नव्हतं. शेवटी कोल्हापूरची जनता आणि वकील रस्त्यावर उतरले. त्यांनी एक मोठी चळवळ उभी केली आणि त्यांच्या दाबामुळेच ही मागणी मान्य झाली. हा विजय लोकांचा होता, राजकारणांचा नाही. आणि गंमत बघा, जसं हे सर्किट बेंच मंजूर झालं ना, तसे सगळेच राजकीय पक्ष श्रेय घ्यायला पुढे सरसावले. म्हणजे ज्यांनी काहीच केलं नाही तेच आता छाती ठोकून सांगायला लागले की हे आम्हीच केलं. यातून पुन्हा तेच सिद्ध होतं की संघर्ष करायचा लोकांनी आणि आयत्या कामावर नाव लावायचं राजकारण्यांनी. हा सगळा संघर्ष, ही निराशा आणि त्याचवेळी शहराबद्दलचं प्रेम, हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. हे वाक्य खूप काही सांगून जातं. मरावं तर कोल्हापुरात असं सगळे अभिमानाने म्हणतात, कारण इथल्या मातीबद्दल प्रेम आहे. पण जगावंसं किंवा जन्माला यावंसं कोल्हापुरात वाटतं का? हा प्रश्न आज विचारला जातोय. यात शहराच्या वारशाबद्दल प्रेम आहे, पण भविष्याबद्दल एक चिंताही आहे. आणि हाच तो मुद्दा आहे जो कोल्हापूरचे दोन चेहरे स्पष्ट करतो. एक चेहरा राजकारणाचा आहे, जो येतो आणि जातो. पण दुसरा चेहरा आहे लोकांच्या आठवणींचा, त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या आवडीनिवडींचा. आणि शहराचा खरा आत्मा याच दुसऱ्या चेहऱ्यात जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं?